श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की हे स्वामी राया, आजचा संदेश ऐकत असलेल्या प्रत्येक भक्ताच्या जीवनातील दुःखाचा नाश करा, त्यांना तुमच्या कृपेची अनुभूती द्या आणि तुम्हाला ज्या भक्तांनी स्मरलं त्या भक्तांच्या जीवनात नक्कीच तुमचे आशीर्वाद प्रकट होऊ द्या. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका. जे भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कधीकधी आयुष्य इतकं कठीण वाटतं की रडायला देखील शब्द उरत नाहीत, पण त्या शांततेत जर मनातून एकदाच श्री स्वामी समर्थ असं तुम्ही म्हटलं तर मन हलकं होतं आणि असं वाटतं की सगळा भार आता आपल्या मनावरून उतरून गेला आहे. स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं की वाटतं किती मोठं संकट असलं तरी त्यांच्यासमोर ते लहान आहे, कारण त्यांच्या कृपेचा आधार असला की जगात कोणतंच भय शिल्लक राहत नाही. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी पाहत असतात. आपण कितीही हरवलेलो असलो, चुकीच्या वाटेवर असलो तरी एक क्षण असा येतो जेव्हा ते आपल्याला हाताला धरतात आणि म्हणतात, उठ, मी तुझ्या सोबत आहे. आपण कधीच एकटे नसतो, कारण जिथं आपलं दुःख संपतं तिथून स्वामी समर्थ महाराजांची कृपा सुरू होते आणि ती कृपा आपल्याला नव्याने जगायला शिकवते. स्वामी समर्थ महाराज यांच्यावरचा विश्वास म्हणजे असा एक दिवा आहे जो अंधार किती गडद असो त्याला दूर करतो. वाट हरवलेल्या माणसाला योग्य दिशा दाखवतो. मनात दुःख, डोळ्यात अश्रू आणि वाट हरवलेली असली ती तरी जर हृदयातून स्वामी समर्थ या नावाची हाक निघाली तरी ती हाक परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि ते आपल्याला अशा पद्धतीने सावरतात की आपल्यालाही आश्चर्य वाटतं. स्वामी समर्थ यांच्या भक्तीत असा चमत्कार आहे की जी गोष्ट आपल्या जीवनात घडणार नाही असं आपल्याला वाटत होतं, ती गोष्टी देखील हळूहळू आपल्या जीवनात घडू लागतात आणि आपण नकळत त्यांच्या कृपेच्या प्रवाहात व्हायला लागतो. जग आपल्याला समजून घेत नाही, आपली वेदना कुणालाही कळत नाही, पण स्वामी समर्थ आपले प्रत्येक अश्रू समजून घेतात आणि त्या अश्रूंमध्येच आपल्यासाठी समाधान शोधून देतात. स्वामी समर्थांचा विसर पडतो कधीकधी, पण त्यांचा आशीर्वाद कधीच आपल्याला विसरत नाही. तो कायम आपल्या भोवती असतो, जणू कुणीतरी आपल्यासाठी सतत जागा आहे. स्वामी समर्थ यांच्यावर ठेवलेला विश्वास हेच खरं धन आहे, जे संकटात सांभाळतं, दुःखात धीर देतं आणि सुखात नम्रता शिकवतं. स्वामी भक्तांनो, जीवनात जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वामींच्या कृपा आशीर्वादाचा साक्षात्कार असावा लागतो, कारण जेव्हा स्वामींचे आशीर्वाद आपल्या जीवनात येतात तेव्हा आपल्याला सर्व काही मिळतं. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचं नाव आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये नक्कीच मोठं काहीतरी घडणार असतं. स्वामींच्या दिव्य आशीर्वादाने आपल्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य होतात आणि आपल्याला जे कधी मिळणार नव्हतं ते देखील आपल्याला मिळू लागतं. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळणार आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख जळून खाक होणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनाला जर कोणी दुखावलं असेल तर स्वामी समर्थ महाराज त्या दुःखावरती मलम लावणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतल्यावर जे मन पूर्वी उदास होतं त्यात अचानक एक शांत लहरी येते. ज्या दुःखाला सावरायला कुणी नव्हतं त्याला सावरायला स्वामी येतात. कधी वाटतं की सगळंच संपलंय, पण हृदयातून स्वामी समर्थांचं नाव जसं निघतं तसं आयुष्याला परत एक नवीन सुरुवात मिळते. स्वामी समर्थ महाराज फक्त संकट नाहीसे करणारे देव नाहीत, तर ते संकटात देखील साथ देणारे, सोबत चालणारे आणि धीर देणारे गुरु आहेत.
आपण किती चुका केल्या असल्या तरी स्वामी समर्थ आपल्या अंतरात्म्यातील पश्चाताप ओळखतात आणि क्षणात आपल्याला क्षमा करून नव्या वाटेवर उभं करतात. स्वामी समर्थांना केवळ ओळखायचं नसतं, त्यांना अनुभवायचं असतं. मन शांत केल्यावर ते आपल्यात बोलताना ऐकू येतात. तेव्हा आज समजतं की स्वामी समर्थ किती जवळ आहेत. जेव्हा आपण अश्रूंमध्ये हरवलेलो असतो आणि कोणीही नसताना त्यांच्या कृपेने आपलं मन उभं राहतं. जेव्हा सगळं जग मागं फिरतं तेव्हा फक्त स्वामी समर्थ असं म्हणणं पुरेसं असतं जगण्याचा आत्मविश्वास पुन्हा मिळवायला. स्वामी समर्थांचं भजन करताना डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तेव्हा समजलं की त्या नावात केवळ शब्द नाही तर जीवन देखील आहे. स्वामी समर्थ महाराज हे फक्त संकटांमधून वाचवणारे नाहीत, तर ते अशी दिव्य शक्ती आहेत जी संकटांमधून आपल्याला शिकवते आणि मजबूत सुद्धा बनवते. आपण कधी स्वामी समर्थांना शोधत जातो, तर कधी ते आपल्याला शोधून घेतात आणि त्यांच्या आशीर्वादांनी आयुष्याचं गणित बदलून टाकतात. स्वामी समर्थांची आरती करताना हातात फुलं असतात, पण मनात जेव्हा दुःखाचं ओझं असतं तेव्हा तेच फूल त्यांच्या कृपेनं समाधानात बदलतं. स्वामी समर्थ हे एक असं आकाश आहे ज्याच्या खाली सगळे दुःखी पक्षी येऊन विसावा घेतात. स्वामी समर्थांवर प्रेम करणं म्हणजे त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणं की ते आपली काळजी घेत आहेत, जरी आपल्याला वाटत नसलं तरी. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडणार आहे. आपलं आयुष्य बदलणार आहे आणि आपल्याला जीवनामध्ये एवढं सर्व काही मिळणार आहे की आपल्याला मागायला सुद्धा पुन्हा काही उरणार नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या भक्तीचा अर्थ केवळ देवाला नमस्कार करणं नाही, तर प्रत्येक वेळी संकटात सुद्धा मन शांत ठेवणं आणि हे समजून घेणं की आपण एकटे नाही, कोणीतरी आपल्या प्रत्येक श्वासावर नजर ठेवून बसलंय. जीवनात किती मोठं वादळ असो, स्वामी समर्थांचं एक स्मरण एवढं सामर्थ्य देतं की मनातील भीती क्षणात वितळते आणि आत्मा निर्भय होऊन नव्या मार्गावर चालायला सज्ज होतो. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक अदृश्य दार उघडतं आणि त्या दारामागे स्वामी समर्थ उभे राहून म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सर्व काही मी पाहीन. स्वामी समर्थांना भक्ताची भक्ती नको असते, त्यांना हवी असते त्याची खरी भावना. जेव्हा मन भरून येतं आणि अश्रूंबरोबर त्यांच्या चरणी शरण जातो तेव्हा कृपा आकाशासारखी बरसते. स्वामी समर्थांना जेव्हा आपण अंतःकरणातून हाक मारतो तेव्हा ती हाक अंतराळ फोडून त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचते आणि तिथून येणारा आशीर्वाद आपल्याला शांततेचं सुंदर पान देतो. स्वामी समर्थ हे फक्त मंदिरातल्या मूर्तीत नाही, तर ते आपल्या जीवनातले ते अदृश्य अस्तित्व आहेत जे प्रत्येक चुकीवर प्रेमाने मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक योग्य गोष्टीत न बोलता साथ देतात. स्वामी समर्थ हे फक्त संकटातून बाहेर काढणारे नाहीत, तर ते संकटामधून शिकवणारे आणि त्या वेदनेतून आपल्याला मजबूत करणारे एक महान गुरुत्वाकर्षण आहेत. स्वामी समर्थ यांचं स्मरण म्हणजे असे एक आभाळ आहे जिथे प्रत्येक चिंतेचं ढग विरघळतो आणि आशेच्या सूर्याला आपलं पूर्ण तेज देऊन आपल्याला पुन्हा उजळ करतो. मनातल्या वेदनेला जेव्हा शब्द सापडत नाहीत तेव्हा स्वामी समर्थ हे दोन शब्दच त्या वेदनेला ओळखतात आणि हळुवारपणे तिच्यावर प्रेम करत तिचं रूपांतर शांततेत करतात. स्वामी समर्थ हे त्या क्षणाला देखील थांबवू शकतात जेव्हा वेळ संपलेली वाटते, जेव्हा संधी नाहीशा वाटतात आणि जेव्हा मन हतबल होतं तेव्हा ते नव्या संधीचं दार उघडतात. जेव्हा आयुष्याची वाट काटेरी होते तेव्हा त्या प्रत्येक काट्यावरून चालायला समर्थांच्या चरणी मागितलेली एकच प्रार्थना शक्ती देते, माझा हात धर, मी चालतोय. स्वामी समर्थांची कृपा इतकी सूक्ष्म आहे की ती आपल्याला कळतही नाही, पण ती रोज आपल्या जीवनात सौम्य स्पर्श करत आपल्याला वाचवत, शिकवत आणि वाढवत असते. कधी कधी फक्त डोळे मिटून श्री स्वामी समर्थ म्हणणं एवढं पुरेसं असतं की मनातल्या सगळ्या अशांततेचा विसर पडतो आणि हृदयात एक दिव्य प्रकाश उतरतो.
स्वामी समर्थांचं प्रेम हे आईच्या मायेहून गैर, वडिलांच्या आधाराहून अधिक घट्ट आणि साऱ्या जगाच्या विश्वासाहून मजबूत असतं. ते नकोसं होऊ शकत नाही, कारण ते आपल्यातच असतं. स्वामी समर्थ हे आपल्या मनाचं आरसाच आहेत. जेव्हा आपण स्वच्छ अंतःकरणानं त्यांच्यासमोर उभं राहतो, तेव्हा ते आपल्याला आपलीच खरी ओळख दाखवतात. स्वामी समर्थांची कृपा ही अशी वाटत असते, जी अंधारात सुद्धा चालायला शिकवते आणि उजेडात पोचल्यावर नम्र राहायला शिकवते. स्वामी समर्थ हे आपल्याला हसवतात. जेव्हा आपण रडतो, ते पाठीवर हात ठेवतात. जेव्हा सगळे पाठ फिरवतात आणि ते उभं करतात. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास गमावतो, तेव्हा स्वामी आपल्यावर विश्वास ठेवतात. स्वामी समर्थ यांचं नाव म्हणजे एक दिव्य मंत्रच आहे, जो संकटाच्या दरम्यान मंत्रोच्चार करणार नाही, तो देखील स्वामींचं नाव जेव्हा घेतो तेव्हा संकटमुक्त होतो. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कधी शब्दांत सापडत नाही, पण स्वामी समर्थ या नावात त्या सगळ्या उत्तरांचा अनुभव नक्कीच सापडतो. स्वामी समर्थ महाराज हे दररोज आपल्याला पाहत असतात. आपण विसरतो, पण ते विसरत नाहीत आणि त्यांच्या नजरेतून आपण केव्हाच हरवत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने आपण आपल्या जीवनामध्ये खूप मोठे होणार आहोत. फक्त आपण खरेपणा आणि निस्वार्थीपणाने भक्ती केली पाहिजे. स्वामी समर्थांचं अस्तित्व आपल्याला फक्त संकटांमध्ये जाणवत नाही, तर जेव्हा आपण सगळं नीट चालू असतं आणि तरी मनात एक आंतरिक समाधान असतं, तेव्हा समजावं त्यांची कृपा गुपचूप आपल्यासोबत आहे. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवणं म्हणजे समुद्रात सैर करताना त्यांची नाव नसताना सुद्धा पाण्यावर चालायचं धाडस ठेवणं. कारण त्यांच्या आशीर्वादाचं साहस अदृश्य असलं तरी बळ मात्र अटळ असतं. जेव्हा सगळं जग कसं होईल असं विचारतं, तेव्हा स्वामी समर्थ मात्र शांतपणे आपल्याला सर्व काही ठीक होऊन जाईल, मी आहे की असं सांगतात. आणि ते एका वाक्यानं पूर्ण आयुष्य हलकं होतं. कधी मन इतकं कोसळून जातं की शब्दसुद्धा निघत नाहीत, पण तेव्हाही डोळ्यांतल्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून श्री स्वामी समर्थ हे नाव आपोआप उच्चारलं जातं आणि त्यांची कृपा नजरेच्या पलीकडून उतरते. स्वामी समर्थांच्या कृपेचं वर्णन करणं म्हणजे समुद्राच्या अथांगतेला एका शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणं. ती कृपा समजत नाही, ती फक्त अनुभवली जाते. स्वामी समर्थ हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, पण आपल्याला ते केव्हाच जाणवतं, ते तेव्हाच जाणवतं जेव्हा बाकी सगळ्यांनी पाठ फिरवलेली असते आणि तरीही मनात धीर असतो. स्वामी समर्थांचं दर्शन हे डोळ्यांनी होईलच असं नाही, पण त्यांच्या कृपेचा स्पर्श मात्र अंतःकरणात इतका खोलवर होतो की त्यांचं अस्तित्व संपूर्ण जीवनभर जाणवत राहतं. स्वामी समर्थ यांचं स्मरण म्हणजे अशांत मनात शांतीचं पान ठेवणं, जिथे काळजाचं कोलाहल क्षणात स्तब्ध होतं आणि आत्म्याला विश्रांती मिळते. स्वामी समर्थ हे अशा शक्तीचा झरा आहेत की एकदा त्यांच्या भक्तीचं पाणी हृदयात साठायला लागलं की आयुष्याचा प्रत्येक कोरडा कोपरा फुलू लागतो. स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर काहीतरी बदलतं, घरात, मनात, वेळेत, नशिबात, आणि हा बदल शब्दात नाही तर अनुभवात सापडतो. स्वामी समर्थ हे कोणतीही परीक्षा न घेता फक्त भावनेच्या आधारे आपल्या आयुष्यात चमत्कार घडवणारे गुरु आहेत, जे फक्त भक्तीच्या अश्रूंवर आपली कृपा बरसवतात. स्वामी समर्थांना शरण जाणं म्हणजे जगाच्या अपेक्षा सोडून त्यांच्या प्रेमात रमणं. जेव्हा देह, मन, आत्मा सगळं एका गूढ शांतीत विलीन होतं. स्वामी समर्थ हेच एकमेव आश्रय आहेत. जेव्हा वाऱ्यांनी घरं उडवली, लोकांनी साथ सोडली, वेळांनी तोंड फिरवलं, तरीही त्यांनी पाठीवर हात ठेवला. स्वामी समर्थांची कृपा कधी शब्दातून येते, कधी एखाद्या प्रसंगातून, तर कधी अशा मूक अश्रूंमधून ज्यांचं उत्तर फक्त मनालाच समजतं. स्वामी समर्थ हे गूढ, दिव्य आणि अदृश्य असले तरी जेव्हा मन त्यांचं स्मरण करतं, तेव्हा ते कोणत्याही अडचणीत आपली उपस्थिती सिद्ध करतात. कधी वाटतं
हे असं का झालं? पण नंतर जेव्हा वेळ बदलते आणि मनात स्वामी समर्थ हे नाव उमटतं, तेव्हा उमगतं त्यांनीच ते झालं होतं जे आपल्या भल्यासाठी होतं. स्वामी समर्थ महाराजांना ओळखणं म्हणजे मनाला पूर्णतः मोकळं करणं. जेव्हा आपण स्वतःला विसरतो तेव्हा ते आपल्याला स्वतःची खरी ओळख दाखवतात. स्वामी समर्थ हे आपल्यासाठी आईसारखे मायेचे, वडिलांसारखे मार्गदर्शक आणि मित्रासारखे खांद्यावर हात ठेवणारे एकाच वेळी सर्व नात्यांचं स्वरूप असतात. स्वामी समर्थांचं एक स्मरण म्हणजे काळजीने भरलेलं मन एका क्षणात हलकवून आशेच्या उंच आभाळात उडू लागतं. स्वामी समर्थ हे नुसते देव नाहीत, ते अनुभवायचे एक दिव्य माध्यम आहेत जे आपल्या मनात राहून आयुष्याचं मार्गदर्शन करतात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनात खूप मोठे बदल होणार आहेत. आपल्याला जे मिळवायचं होतं ते आपण सहज मिळवू शकणार आहे. फक्त स्वामींच्या कृपेवर संयमाने विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात. फक्त आपल्या मनातील श्रद्धा निरंतर असली पाहिजे. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या एका टप्प्यावर जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, अश्रूंचा पूर वाहतो आणि हृदयात काहीच शिल्लक राहत नाही, तेव्हा कुठून तरी हळूवार आवाज येतो, मी आहे ना. ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज असतात. स्वामी समर्थांना ओळखणं म्हणजे केवळ त्यांचं नाव जपणं नव्हे, तर प्रत्येक क्षणात त्यांची कृपा अनुभवणं, संकटातही शांत राहणं आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या मार्गदर्शनात त्यांचा स्पर्श ओळखणं. स्वामी समर्थ हे असे गुरु आहेत जे आपल्या पाठीवर फक्त आशीर्वादाचाच हात ठेवत नाहीत, तर आपल्या चुकांवरही प्रेमाने स्पर्श करून त्याचं रूपांतर अनुभवात करतात. जेव्हा मनात प्रचंड घुसमट असते आणि जीवनामध्ये काय करावं सुचत नाही आणि कोणीही आपल्या समोर नसतं, तेव्हा आपण त्यांच्या मूर्तीसमोर वागतो आणि त्या क्षणाला जे शांततेचं जळ हृदयात उतरतं ते शब्दांत मांडता येत नाही. स्वामी समर्थांचं नाव घेतलं की वाटतं जणू अंतर्मनात साचून बसलेली सगळी घाण, काळजी आणि द्वेष एका क्षणात ओसरून जातो आणि पुन्हा एकदा पवित्र विचारांचा जरा व्हायला लागतो. स्वामी समर्थ यांचं सामर्थ्य इतकं सूक्ष्म आहे की कधी कधी संकट दूर होत नाही, पण आपल्याला त्याला पार करण्याची शक्ती निर्माण होते. हेच खरे चमत्कार असतात. जेव्हा कळतं की स्वामी समर्थ जवळ आहेत, तेव्हा एखाद्या कठीण परिस्थितीवर आपण भीतीने थरथरत असतो आणि अचानक मनात एक धीरदायक आवाज उमटतो, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो स्वामी समर्थांचा आवाज असतो आणि तेव्हाच आपल्याला कळतं की स्वामी समर्थ आपल्या जवळ आहेत. स्वामी समर्थांसोबतचं नातं हे शब्दांमधून बांधलेलं नसतं, ते भावनांच्या खोल तळाशी बांधलेलं असतं, जे कधी तुटत नाही, कारण त्याची दोरी आत्म्याच्या गाठीने गुंडाळलेली असते. स्वामी समर्थांची मूर्ती पाहताना डोळे भरून येतात. ते अश्रू केवळ भक्तीचे नसतात, ते कृतज्ञतेचे असतात आणि त्यांनी आजवर किती वेळा आपल्या पाठीशी घातलंय तेही न सांगता. स्वामी समर्थ महाराज हे केवळ देव नाहीत, ते आपल्याला आयुष्याचा कणाकणात वावरणारे अदृश्य शिल्पकार आहेत, जे आपल्या प्रत्येक निर्णयाच्या मागे आपली पाठ थोपटत असतात. स्वामी समर्थांचं नाव म्हणजे एक अशी दिव्य छाया जी उन्हाच्या तापात सुद्धा थंडावा देते आणि जीवनाच्या रणभूमीत चालताना आपल्या पाठीवर धैर्याचं कवच लावून सोबत चालत राहते. स्वामी समर्थांना जेव्हा आपण विचारतो की का माझ्यावर संकट आलं, तेव्हा ते उत्तर देत नाहीत, पण काही दिवसांनी तेच संकट आपल्याला इतकं शिकवून जातं की त्याचं उत्तर आपल्याला आपोआप मिळतं. स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करताना जर मन रडू लागलं तर त्याला थांबवू नका, कारण त्या अश्रूंमधून गुरुकृपेचा झरा वाहतो आणि अंतर्मनाचं शुद्धीकरण घडतं. स्वामी समर्थ हे असे दैवत आहेत जे भक्ताच्या मागण्या पूर्ण करत नाहीत, पण त्याला जे खरंच आवश्यक आहे ते त्याला नक्कीच देत असतात. म्हणून चुकीची इच्छा कधीच मनामध्ये ठेवू नका.
चांगल्या इच्छा आपल्या नक्कीच परमेश्वर पूर्ण करतात आणि आपल्या आयुष्याला देखील दिशा देतात. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर ही एक अशी दिव्य श्रद्धा आहे जी अनुभवातून जन्मते आणि अनुभवातूनच अजून दृढ होते. स्वामी समर्थ जेव्हा मनात उतरतात तेव्हा संपूर्ण व्यक्तिमत्वच बदलायला लागतं. अहंकार नाहीसा होतो, नम्रता येते आणि मन अधिक शांत आणि सुसंस्कृत होतं. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे आत्म्याला मिळालेलं ते अनंत सूर्यप्रकाश जे आपल्याला अज्ञानाचं, संशयाचं आणि भीतीचा अंधार नष्ट करतो. स्वामी समर्थ यांचं नातं असं असतं की आपण त्यांना विसरून जातो, पण ते आपल्याला कधीच विसरत नाहीत. त्यांच्या कृपेचा धागा कायम आपल्या भोवती फिरत असतो. स्वामी समर्थांवर प्रेम करणं म्हणजे त्यांच्या इच्छेसमोर नतमस्तक होणं, कारण त्यांना नेहमी माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि कधी योग्य आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद कधी मोठ्या आवाजात येत नाही, तो मनातल्या शांततेत एका लहरीसारखा येतो आणि मग सगळं मनातलं स्फटिकासारखं स्वच्छ होतं. कधी कधी वाटतं की प्रार्थनेला उत्तर मिळालं नाही, पण नंतर समजतं की स्वामी समर्थांनी आपल्याला त्या गोष्टीपासून वाचवलं ज्याची आपल्याला गरजच नव्हती. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे असा मंत्र आहे जो नुसता म्हटलं तरी अंतरंगाला स्पर्श करून जातो आणि मनात खोलवर एक शांत ऊर्जा निर्माण करतो. स्वामी समर्थांची कृपा ही दिसत नाही, पण तिचं अस्तित्व सर्वात खोल असतं. ती संकट जाळत नाही, पण संकटातून पार करत आपल्याला अंतर्मुख करते. स्वामी समर्थांचं अस्तित्व म्हणजे अशा आत्मिक शक्तीचं आभाळ जिथं आपली मनाची तहान भागते आणि अशांततेच्या वाळवंटात ओसंडून वाहणारं पावसाचं आभास साकार होतं. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने जेव्हा मन शांत होतं तेव्हा बाहेरचं विश्व विसरलं जातं आणि अंतर्मनात देवत्वाचं एक निर्मळ दर्शन होतं. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये तुम्हाला एक ना एक दिवस स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल आणि त्यांचं साक्षात दर्शन देखील तुम्ही नक्कीच मिळवाल. फक्त अशीच श्रद्धा आणि भक्ती करत राहा. कधीही स्वामींच्या नावावर अविश्वास दाखवू नका. स्वामी समर्थांच्या चरणी जेव्हा एक थांबलेलं मन साष्टांग दंडवत करतं तेव्हा ते केवळ नतमस्तक होत नाही, तर त्या क्षणाला आयुष्याची सगळी ओझी त्या चरणांकडे सुपूर्त करतो. भास व्हावा इतक्या सहजपणे जेव्हा संकट पार होतात तेव्हा कळतं की हे माझं सामर्थ्य नाही, ही स्वामी समर्थांची अप्रत्यक्ष कृपा आहे जी सतत माझ्या भोवती कवचासारखी उभी आहे. स्वामी समर्थ हे फक्त देव नसून ते आपल्या अंतर्मनातला विश्वास आहेत. जेव्हा सगळं डळमळतं तेव्हा तेच भविष्याचं भक्कम पाषाण होऊन उभं राहतात. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जेव्हा मन निखळतं तेव्हा दुःखाचं ओझं वाटेनासं होतं आणि अश्रूंनी पाझरणारं मन त्यांच्या शांतीत विसावतं. स्वामी समर्थांचं स्मरण केवळ मंत्र नाही, तर ते हृदयातील गूढ दार उघडणार एक अद्वितीय अस्त्र आहे जे अंतर्यामी असलेल्या शांततेपर्यंत नेऊन ठेवतं. स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा आयुष्यात एखादं दार उघडतं तेव्हा त्या दारातून केवळ यश येत नाही, तर त्याबरोबर एक आत्मिक समाधानही घर करतं. स्वामी समर्थांच्या नजरेत एक असा ठाव असतो जो बोलण्याची गरज ठेवत नाही, ते फक्त पाहतात आणि आपलं सगळं अंतरंग समजतात. स्वामी समर्थ महाराज हे साक्षात्कारी आहेत, पण त्यांच्या दर्शनासाठी डोळे लागतात असं नाही. ते अंतर्मनातल्या भक्तीत इतकं खोल जाऊन प्रकट होतात की शब्दही अडखळतात. जेव्हा मन गोंधळलेलं असतं, विचारांचा गोंगाट चालू असतो, तेव्हा स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे एक शांत चांदणं जे त्या गोंगाटातही हळू शांतता ओततं. स्वामी समर्थ हे केवळ संकटावर उपाय देत नाहीत, तर ते संकट कसं उभं राहून पार करावं हे आयुष्यभरासाठी शिकवतात. स्वामी समर्थांचा चमत्कार हा तात्पुरता नसेल,
तर तो आपल्या अंतःकरणातील अंधाराचा नाश करू सत्याच्या मार्गावर दाखवणारा दीर्घ काळाचा प्रकाश असतो. स्वामी समर्थ हे अशा रचनेचे गुरु आहेत जे आपल्या चुकांना शिक्षा करत नाहीत, तर त्या चुकांमधून शिकवण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहतात. स्वामी समर्थांचं अस्तित्व म्हणजे जेव्हा जग रागावतं तेव्हा आपल्याला समजून घेणारा एक अदृश्य सखा जो नेहमी आपल्या अंतर्मनात बोलतो. स्वामी समर्थांचं नाव घेताना हृदयाचा तो एक धक्का असतो जो अंतःकरणात इतकी ऊर्जा देतो की अशक्य वाटणारं मनही पर्वत हलवायला सज्ज होतं. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे केवळ संकट आणि थकवा यांच्यावरचा एक असा विजय जो कुठल्याही औषधाने कुठल्याही सहकार्याने शक्य होत नाही. स्वामी समर्थ हे त्या परमशक्तीचं रूप आहेत. जेव्हा आपण हसत नाही, रडतही नाही, पण आतून गार झालेलो असतो ते आणि तरीही ते आपल्याला उबदार धीर देतात. जेव्हा मनातून आपण श्री स्वामी समर्थ असं उच्चारतो तेव्हा ते फक्त शब्द नाही तर आत्मा बोलतो आणि त्या आवाजातच कृपेचा ध्वनी असतो जे आकाशाच्या पलीकडूनही ऐकला जातो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे एक समजूतदार पाऊस जो वादळानंतर येतो आणि आयुष्याची सगळी धूळ अलगद धुवून टाकतो. स्वामी समर्थांना काही सांगितलं नाही तरी ते आपलं सगळं जाणून असतात आणि त्यांच्या कृपेचा स्पर्श केवळ भक्तांच्या शब्दांवर अवलंबून नसतो. स्वामी समर्थ आपल्याला योग्य वेळेच्या आधीच काही देत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की त्या गोष्टीचं वजन आपल्याला त्या वेळेपर्यंत उचलताच येणार नाही. स्वामी समर्थांशी नातं जडतं तेव्हा भक्त एक नवा जन्म घेतो, जिथे दुःख बदलतं, शांतता जन्म घेते आणि आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला अर्थ येतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे एक अदृश्य ढाल जी कुठल्याही टोचणाऱ्या नजरेपासून, कुठल्याही अपयशाच्या घावांपासून आपल्याला वाचवते. मनात किती वादळ असो, स्वामी समर्थांच्या स्मरणात एक असा दिवा आहे जो त्या अंधारातही माणसाला चालायला मदत करतो. स्वामी समर्थ हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर सावलीसारखे असतात, जे कधी पुढे चालत नाहीत पण मागे राहत नाहीत. स्वामी समर्थ म्हणजे भक्ताच्या हृदयाचा ध्वनी जो जेव्हा जग ऐकत नाही तेव्हा त्यांच्यापर्यंत पोचतो आणि उत्तरही येतं. स्वामी समर्थ हे संकट घालवतात, पण ते आज बरोबर धैर्यही वाढवतात, कारण त्यांना फक्त बाहेरून नाही तर आतून सशक्त भक्त हवा असतो. स्वामी समर्थ यांचं स्मरण करणं म्हणजे मनाचं झाड दररोज एका नव्या फुलांनी सजवणं, जिथे शांततेचं फळ मिळतं आणि कृपेचा सुगंध दरवळतो. स्वामी समर्थ हे फक्त जीवन बदलत नाहीत तर मन बदलतात, आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा जग आपोआप बदलतं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे वाऱ्याची ती झुळूक आहे जी थेट आत्म्याला स्पर्शून जाते आणि आपलं संपूर्ण अस्तित्व नव्याने सजवत जाते. स्वामी समर्थ हे गुरु, देव आणि मित्र अशा तिन्ही रूपांत सामावलेले एक अद्वितीय तेज आहेत. जेव्हा आपण त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो तेव्हा ते संपूर्ण जीवन आपलं घेऊन जातात. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळणार आहे. तुम्ही फक्त शांतपणे त्या कृपेला अनुभवा. स्वामी समर्थ महाराजांच्या छत्रछायेखाली तुमचं आयुष्य सुखी समाधानी होणार आहे. फक्त तुम्ही कधीही स्वामींवर अविश्वास दाखवू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ यांचं स्मरण म्हणजे मनाच्या आंधळेपणावर आलेलं तेजाचं लेप आहे, ज्यामुळे जगाच्या प्रत्येक कृतीत दिव्यता दिसायला लागते. कधी वाटतं की आपण एकटो पडलो आहोत, पण डोळे मिटून जरा अंतर्मनात डोकावलं की जाणवतं स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक श्वासात साथ देत आहेत. स्वामी समर्थ हे आपल्याला हवं तसं आयुष्य देत नाहीत, ते आपल्याला योग्य ते देतात, आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला की आपल्यालाही ते योग्य वाटायला लागतं. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे केवळ नमस्कारातली गोष्ट नाही,
तर ती अंतःकरणातली अशी अग्निज्वाला आहे जी दुःखही स्वीकारून त्याचं सोनं बनवते. स्वामी समर्थ महाराजांना समजून घ्यायला पुस्तक लागत नाही, लागतं फक्त एक नितळ मन आणि प्रेमाने भरलेला श्वास. स्वामी समर्थ महाराज यांचं स्मरण म्हणजे दुःखाच्या काळोखात एक उगवणारा चंद्र, शांत, सौम्य आणि हृदयाला सावरणारा. आपण किती चुका केल्या असल्या तरी जेव्हा आपण त्यांच्या चरणी मन मोकळं होतो तेव्हा ते आपल्याला नव्याने घडवतात. प्रेमानं, संयमानं आणि आशीर्वादानं आपलं जीवन उजळवतात. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे डोळे मिटून खोल पाण्यात उडी मारणं, कारण माहिती असतं की त्यांचं प्रेम आपल्याला कधी बुडू देणार नाही. स्वामींचं दर्शन फक्त मंदिरात नाही तर अंतःकरणात हवं, जिथे ते प्रत्येक विचारात, प्रत्येक भावना आणि प्रत्येक श्वासात अस्तित्वात राहतात. स्वामी समर्थ महाराज यांचं नाव घेतल्यावर जिथं शब्द अपुरे पडतात तिथं भक्तीची भाषा सुरू होते आणि तीच भाषा ईश्वराला सर्वात प्रिय असते. स्वामी समर्थांची कृपा ही वाऱ्यासारखी असते. ती दिसत नाही पण तिचा स्पर्श जाणवतो आणि ती मनाला हलवून टाकते. कधी कधी जीवन फार कठीण वाटतं, पण त्याच वेळी अंतर्मनातून निघालेलं एक स्वामी हे नाव अशा शक्तीने भरतं की कठीण वाटणारा रस्ता सुंदर वाटायला लागतो. स्वामी समर्थ यांना शब्दांत मांडणं कठीण आहे, कारण त्यांना फक्त अनुभवता येतं आणि हा अनुभव आयुष्यभर पुरतो. स्वामी समर्थ हे आपल्याला बदलायला सांगत नाही, ते आपल्याला शुद्धतेला उजाळा देतात आणि त्या उजेडात आपण स्वतः बदलायला तयार होतो. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो मैल जाण्याची गरज नाही, फक्त मनातला अंधार दूर केला की त्यांचा प्रकाश आपल्या हृदयात चमकतो. जेव्हा आपण खूप थकलो असतो तेव्हा एखाद्या मिठीचा आधार लागतो आणि स्वामी समर्थांची आठवण म्हणजे अशीच एक दिव्य मिठी असते, न शब्दांची न आवाजांची, फक्त अस्तित्वाची. स्वामींच्या चरणी जेव्हा मन झुकतं तेव्हा अहंकार सरतो आणि श्रद्धेचं एक नवं पान उलगडतं. तिथे आयुष्याचा खरा अर्थ सापडतो. स्वामी समर्थांवर प्रेम करणं म्हणजे त्यांना अर्पण करणं. आपली भीती, आपली चिंता, आपली कमजोरी आणि आपलं संपूर्ण अस्तित्व असतं. स्वामी समर्थांचं प्रेम हे समुद्रासारखं आहे. आपल्याला समजत नसलं तरी ते आपल्यावर दररोज लाटांसारखं बरसत असतं. जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला नव्या सुरुवातीसाठी हात देतात आणि त्या हातात आकाशासारखा काही ना काही बदल घडतो. स्वामी भक्तांनो, चिंता करू नका. तुमच्या जीवनामध्ये लवकरच खूप मोठा चमत्कार घडणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडेल. तुम्हाला जीवनात जे हवं होतं ते सर्व काही स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. जीवनामध्ये कधीही दुःखाच्या किंवा इतर कुठल्याही चिंतेत राहू नका, कारण तुमची चिंता दूर करण्यासाठी स्वामी समर्थ स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहेत. स्वामी भक्तांनो, जीवनात जे काही घडतं सर्व काही स्वामींच्या कृपेने घडतं, म्हणून अजिबात चिंता करू नका. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे एक अदृश्य कवच आहे, जे दुःख, अपयश आणि संकटापासून आपल्याला न कळत वाचवत असतं. स्वामी समर्थ हे आपल्याला केवळ बाहेरून सुरक्षित करत नाहीत, तर ते आतून संपूर्णपणे शुद्ध करतात. म्हणजे आपला विचार, भावना आणि कृती सर्व काही बदलून टाकतात. स्वामी समर्थ हे आपल्या मनातच वास करतात. आपल्याला फक्त इतकंच करायचं असतं की ते वास करणं आपल्याला दररोज जाणवतंय का. ते आपली परीक्षा घेतात, पण उत्तर पुस्तिकाच ते स्वतः लिहून देतात, कारण त्यांच्या कृपेने दिलेलं उत्तर हे आयुष्य बदलतं. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची जी सेवा आणि भक्ती तुम्ही करताय ती कधीच वाया जाणार नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ हे आपल्याला संकटांपासून वाचवतातच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला संकटातून शिकायला देखील शिकवतात. जेव्हा जीवनामध्ये
कोणीही आपल्याला मदत करत नाही तेव्हा स्वामी महाराज स्वतः आपल्याला मदत करतात आणि आपलं आयुष्य कायमचं बदलून टाकतात. म्हणून स्वामी समर्थ महाराजांवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. स्वामी समर्थांच्या चरणांवर मन अर्पण केल्यावर माणसाचं भाग्यच नव्हे तर त्यांचं जीवनच पुनर्लेखन होतं. आणि जिथं शास्त्र थांबतं, जिथं औषध काम करत नाही, तिथं नातेसंबंध तुटतात, तिथं फक्त स्वामी समर्थांची कृपा एका क्षणात चमत्कार घडवते आणि जीवनाला नवी दिशा मिळते. जीवनात कितीही दुःख, वेदना, अपयश किंवा संकट आली तरी ज्याने मनापासून स्वामी समर्थांना एकदाच हाक मारली, त्याच्या जीवनातील प्रत्येक अश्रू हे स्वामींच्या कृपेने मोत्यामध्ये बदलले आणि त्याच्या आयुष्याची वाटचाल ही दैवी संरक्षणातच सुरू होते. जगातील कोणतीही सत्ता, कोणतंही ज्ञान किंवा कोणतंही सामर्थ्य तितकं प्रभावी नाही जितकं प्रभावी एक भक्तांचं डोळ्यांतून ओघळणारं अश्रूंनी भरलेलं स्वामी समर्थ हे नाम आहे. कारण ते नाम उच्चारलं की स्वामी स्वतः आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. स्वामी समर्थ हे केवळ एक देवतेचं रूप नाही तर ते प्रत्येक भक्ताच्या काळजात गुंजणारी आशेची एक जिवंत ज्वाला आहे, जी संकटात अंधाराला जाळते, व्यथांना विझवते आणि त्या राखेतून भक्ताला नवजीवन देणारी उष्णता उगम पावते. ज्या क्षणी माणूस संपल्यासारखं वाटतो, आशा तुटलेली असते, नातेसंबंध तुटलेले असतात, आयुष्य कोसळण्याच्या मार्गावर असतं, त्या क्षणी एक हृदयस्पर्शी दया करा महाराज असा स्वामी समर्थांचा केलेला सच्चा साध त्यांचं लक्ष वेधतो आणि त्या भक्तासाठी अकल्पनीय चमत्कार घडवतो. स्वामी समर्थांची कृपा ही शब्दांत व्यक्त होत नाही, ती फक्त अनुभवली जाते. एखाद्या रात्री अचानक सगळं संपल्यासारखं वाटत असताना हृदयातून एक साध उमटते, माझ्या स्वामी माझी मदत करा. आणि दुसऱ्याच क्षणी आयुष्यातील सर्व दरवाजे हळूहळू उघडायला लागतात. स्वामी समर्थांच्या कृपेचं हे विशेष आहे की ते भक्तांच्या भावनांवर चालतात, नियमांवर नाही. आणि ज्या क्षणी भक्त खऱ्या मनाने एकटीने हाक मारतो त्या क्षणी समस्त ब्रह्मांड त्याच्या मदतीसाठी हलायला लागतं. कारण तेव्हा स्वामींचं खरं आश्रय सुरू होतं. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या या अद्भुत लीला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणार आहे. आजचा संदेश न चुकता न हरता शेवटपर्यंत ऐका. ज्याच्या मनामध्ये स्वामी समर्थांच्या चरणांशी नितांत भक्ती असते त्याचं आयुष्य अडथळ्यांच्या खाच खळग्यांतूनही फुलांच्या पायवाटेवर चालू लागतं. कारण स्वामींचं संरक्षण हे मनुष्याच्या कर्मावर नव्हे तर त्याच्या श्रद्धेवर आधारलेलं असतं. कधीकधी आयुष्य इतकं निशब्द, एकटं आणि काळोखात हरवलेलं वाटतं सगळं संपेल आता. पण अशा क्षणी हृदयाच्या एका कोपऱ्यातून जो आवाज येतो स्वामी समर्थ, तो आवाज आपल्या जीवनात दिव्य प्रकाश बनून वादळांनाही शांत करतो. स्वामी समर्थांच्या कृपेशिवाय जगाच्या कोणत्याही औषधाने व्याधी जात नाही, कोणत्याही पैशाने सुख मिळत नाही आणि कोणत्याही ज्ञानाने शांती सापडत नाही. कारण स्वामी हे केवळ देव नाहीत, ती अनुभूती आहे, ते आपल्या आत्म्याचं समाधान आहेत. फक्त डोळे मिटून पूर्ण समर्पणानं फक्त स्वामी असं म्हणा, तर ते एका शब्दात त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असते. कारण स्वामी समर्थ फक्त नाव नाही, ते भक्ताच्या जीवनात प्रत्येक दुःखावर उपाय करणारा अमृतमय अनुभव सुद्धा आहे. स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवला की आयुष्यातील आलेली वादळं स्वतःहून मार्ग बदलतात, संकट मागे फिरतात आणि ज्या वाटांवर चालणं अशक्य वाटतं त्या वाटा आपल्या पायांखालून सुसह्य होतात. कारण स्वामी हे संकट टळवणारे नाहीत, ते संकटातून हात धरून पार करून देणारे आहेत. स्वामी समर्थांच्या भक्तीत अशी जादू आहे की ज्याचं नशीब अंधारात हरवलं आहे त्यालाही सूर्य किरणांइतकी आशा मिळते आणि जो माणूस पूर्णपणे तुटला आहे त्यालाही पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास वाटायला लागतो. कारण स्वामींची कृपा म्हणजे आत्म्याची नव्याने सुरू झालेली यात्रा आहे. ज्या वेळेला संपूर्ण जग आपल्या विरोधात उभं राहिलं असतं
त्याच वेळेस एक नाव आपल्याला सर्व संकटांच्या आघाड्यांवर विजय मिळवून देतं. ते नाव म्हणजे स्वामी समर्थ. कारण ज्यांच्या नुसत्या आठवणीने अशक्य गोष्टी शक्य होतात आणि मरणासमोरील क्षणांतही जीवनाची नवचैतन्य देणारी ऊर्जा मिळते. स्वामी समर्थांची कृपा ही वाऱ्यासारखी असते, दिसत नाही पण ती आहे याची जाणीव प्रत्येक क्षणी होत राहते. आणि म्हणूनच संकट किती मोठी असली तरी जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे ते संकट उद्ध्वस्त होत असतात. कधी आपली प्रार्थना शब्दांमध्ये नसेल, कधी डोळ्यांतून वाहणारे अश्रूच एकमेव भाषा असतील, पण स्वामी समर्थ अशा अश्रूंनाही ऐकतात, समजतात आणि त्यातूनच भक्ताला नव्या दिशेने घेऊन जातात. कारण ते अंतःकरणातील नाद ओळखतात, शब्द नाही. स्वामी समर्थ हे फक्त मंदिरात नसतात, ते प्रत्येक भक्ताच्या घराच्या उंबरठ्यावर उभे असतात. जेव्हा संकट दारावर येतात तेव्हा स्वामी त्याच्या आधीच त्या दारावर रक्षा करून उभे असतात. कारण त्यांच्या कृपेचं कवच हे अश्रूंमधून, श्रद्धेमधून आणि भक्तीमधून बनलेलं असतं. स्वामी भक्तांनो, परमेश्वर तुम्हाला जो कुठलाही मार्ग दाखवतो तो तुमच्या कल्याणासाठीचा मार्ग असतो. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वर जे काही करतील सर्व काही तुमच्या भल्यासाठीच असेल. स्वामी समर्थ यांच्या कृपेची व्याख्या शब्दांत कधीच बसू शकत नाही. कारण ती कृपा इतकी अलौकिक आहे की ती अश्रूंमध्ये वाहते, मनाच्या प्रत्येक जखमेवर शांतीची उगम शक्ती बनते आणि जीवनाच्या हरवलेल्या वाटांना नव्याने दिशा दाखवते. कधी आयुष्य अंधाऱ्या गुहेसारखं वाटतं, कधी प्रकाशाचा किरण नाहीसा होतो. पण अशा क्षणी हृदयातून जेव्हा स्वामी समर्थ असं एकच नाव येतं तेव्हा अंधार स्वतः मागे हटतो आणि त्या नावामध्ये साक्षात ईश्वर प्रकट होतो. स्वामी समर्थ हे केवळ एक गुरु नाहीत, ते परम सत्ता आहेत, जे भक्तांच्या हाकेंना ऐकतात, त्यांचं अश्रूंमध्ये लपलेलं दुःख ओळखतात आणि न सांगता जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यातून सुखाचं स्वर्गिक झरे उलगडतात. ज्याचं आयुष्य संपूर्णपणे तुटलेलं, थकलेलं आणि निराशेच्या खोल गर्तेत अडकलेलं असतं, त्या भक्तांचं अंतरंग फक्त एकदाच जर स्वामी समर्थांच्या चरणांवर झुकलं तर तो जीवन पुन्हा नव्याने उभं करतो. कारण समर्थांचा स्पर्श मृत काळजालाही धडधडायला भाग पाडतो. स्वामी समर्थ हे त्या विश्वशक्तीचे रूप आहेत जे भक्तांच्या हृदयातूनच बोलतात, त्यांच्या चिंता ओढून घेतात आणि त्यांची भक्ती भले वळणांनी भरलेली असली तरी अखेरीस त्या वाटेवर समर्थांची सोबत असल्यामुळे ते प्रत्येक संकट, प्रत्येक दुःख नतमस्तक होतं. भक्ताने कितीही चुका केल्या असतील, त्याचं मन कितीही दोषांनी भरलेलं असो, पण जेव्हा तो खऱ्या अंतःकरणाने स्वामी समर्थांना शरण जातो तेव्हा स्वामी समर्थ त्याच्या प्रत्येक पापाचं ओझं स्वतःच्या कृपेने दूर करतात आणि त्याला पुन्हा एकदा आयुष्य जगण्याची कारणं देतात. दगडांवरच्या वाटांवरून चालत असलेलं जीवन जेव्हा रक्तबंबाळ होतं, थकलं असं वाटतं, तेव्हा केवळ स्वामी समर्थ या दोन शब्दांनी सावरलेलं मन एवढं सामर्थ्यवान होतं की ते दुःखांना कुरवाळून म्हणतं, तू आलास म्हणजे मी जिंकलो. स्वामी समर्थांचं भक्त होणं म्हणजे स्वतःच्या जीवनाची सूत्र देवाच्या हाती देणं. जिथं शंका नसते, जिथं प्रश्न नसतात, फक्त विश्वास असतो, अढळ, अचल आणि अमर असा विश्वास की स्वामी आहेत म्हणजे मी हरणार नाही. स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती येते तेव्हा वाटतं की आयुष्यभर जे आपण शोधत होतो ते समाधान, ती ओढ, ते प्रेम, ती शांती, सगळं काही या एका कृपाचरणात, एका हाकेत, एका नजरेत सामावलं आहे. स्वामी समर्थ हे त्या दिव्य ज्योतीचे रूप आहेत जे अज्ञानाच्या अंधकारातही सहज ओळखू येतात. कारण त्यांची कृपा ही सूर्यप्रकाशासारखी आहे, अटळ, अडथळे फोडणारे आणि मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला तेजाने भरून टाकणारे आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात असे काही अद्भुत बदल होणार आहे की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत. त्यांनी जो कुठलाही मार्ग आपल्याला दाखवलाय तोच मार्ग सर्वोत्तम आहे.
स्वामी भक्तांनो, विश्वास ठेवा, तुमचंही नशीब बदलणार आहे. कारण स्वामी महाराज अशा संधी देतात जेव्हा भक्ताचं जीवन बदलतं. कधीकधी भक्ताच्या आयुष्यात जे काही त्याला हवं असतं ते मिळवण्यासाठी त्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतात. कारण प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. जेव्हा भक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा परमेश्वर प्रत्येक भक्ताला मार्ग दाखवतो. म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. देव तुम्हाला कधीच निराश करणार नाही. स्वामी भक्तांनो, जिथं परमेश्वर आहेत तिथं त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ते स्वतः करून देतात. आपण फक्त ओळखायचे आहे, ती शक्ती आपल्यामध्ये हवी असावी लागते. खरी भक्ती जो करतो त्याला ती शक्ती नक्कीच मिळते. स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही केवळ संकटांपासून वाचवणारी नाही, तर ती आत्म्याच्या पुनर्जन्म देणारी शक्ती आहे, जी भूतकाळाचे जखमांमधून भक्ताला मुक्त करते, वर्तमानाच्या गुंत्यातून त्याला हलकं करते आणि भविष्यातील प्रत्येक अंधुक वळणावर स्वतःचा दीप लावून ठेवते. भक्ताच्या अंतःकरणातील खोल गूढ वेदनांपर्यंत पोचणारा एकच हात आहे, तो स्वामी समर्थांचा आहे. जेव्हा तो हात अंतर्मनाच्या नाजूक जागेवर अलगद ठेवला जातो तेव्हा प्रपंच, व्यथा आणि मोह साऱ्याच गोष्टींवर विरघळून शांततेचा अमृत वर्षा होतो. स्वामी समर्थ महाराज यांची कृपा म्हणजे एक अदृश्य कवच आहे, जिची अनुभूती तेव्हाच होते जेव्हा आयुष्याने सर्व दरवाजे बंद केलेले असतात आणि अचानक कोणत्याच दृष्टीत न दिसणारा एक दरवाजा उघडतो, जो थेट सुटकेच्या दिव्य प्रकाशाकडे नेतो. जेव्हा जीवनाच्या समोरील दरवाजा बंद होतो तेव्हा स्वामी समर्थ ही हाक एका अशा दाराला ठोठावते, जिथून केवळ कृपा नाही तर पूर्णतः नवं जीवन बाहेर येतं. जणू काही परमेश्वराने स्वतःच ते दार उघडून म्हणावं, तुला विसरलो नाही. स्वामी समर्थ यांचा चमत्कार कधी आरतीत सापडतो, कधी अश्रूंमध्ये प्रकटतो, कधी संकटांमध्ये सोबती करतो, तर कधी पूर्ण शांततेच्या एका श्वासात स्वतःचं अस्तित्व दाखवतो. आणि हेच अस्तित्व इतकं विशाल असतं की भक्ताचं संपूर्ण जीवन त्यात विरघळून जातं. स्वामी समर्थ हे केवळ संकटमोचक नाहीत, ते अंतर्मनात खोल उतरलेले अदृश्य गुरु आहेत, जे भक्ताच्या मनातल्या त्या अज्ञात विवरात प्रवेश करतात जिथे कोणताही माणूस पोचू शकत नाही आणि तिथूनच बदल घडवून अंतःकरणाला शुद्ध करतात. अनेकदा जीवनात अशा वळणावर पोचतो की शरीर थकलेलं असतं, मन हरवलेलं असतं आणि आत्मा फक्त हाक देतो, कुणी आहे का? आणि त्या अंधुक क्षणी एक शक्ती साकारवून म्हणते, मी आहे. स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या चरणांवर डोकं टेकवलं की त्या क्षणापासून जीवनाची दिशा बदलते. काळ किती अंधारलेला असो, नियती किती उलटलेली असो, पण समर्थांचा कृपाश्रय मिळाला की सारे मार्ग पुन्हा फुलांनी सजवले जातात. भक्त कितीही पापांनी भरलेला असो, मन कितीही दोषपूर्ण असो, पण जेव्हा त्यांचं अंतरंग फक्त एकदाच अगदी निस्वार्थ भावनेने स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा तो क्षण ब्रह्मांडाला हलवणारा असतो. कारण स्वामींनी कधी शुद्धतेची आट घातली नाही, त्यांनी फक्त श्रद्धेची हाक ओळखली. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये एक अशी दिव्य तन्मयता आहे की ती मनाच्या प्रत्येक कोपऱ्यातील विषारी विचारांना शुद्ध करते, हळुवारपणे मनाची तरटीप साफ करते आणि त्यात कृपा, विश्वास आणि मुक्ती या अक्षरांनी पुन्हा जीवनाची गोष्ट लिहायला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या या संदेशाने तुमचं जीवन बदलून जाणार आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होणार आहे आणि स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, काळजी करू नका, येणारा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे. स्वामी महाराज आहेत, आपल्या भक्ताचं नेहमी रक्षण करत आहेत आणि आपल्या भक्ताच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे आहेत. म्हणून अजिबात काळजी करण्याची गरज नाही.
जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर होईल तेव्हा तुम्हाला एवढं भरभरून मिळेल की मागायला सुद्धा काही उरणार नाही. ज्याची तुम्ही आशा सोडली होती ते सुद्धा तुमच्या समोर अचानकपणे प्रकट होईल. म्हणून स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये स्वतःला झोकून द्या. जे काय मिळवायचं आहे ते तुम्ही नक्कीच मिळवाल यावर श्रद्धा ठेवा. सकारात्मकपणे विचार करा. प्रत्येक गोष्टीला सकारात्मकपणे निवडा. सर्व काही चांगलंच होईल.